या सामन्यासाठी पंच, ह्या शेवटच्या सामन्यासाठी पंच म्हणून मोठी भूमिका पार पडत आमचे विष्णू प्रभू सर, बाळा प्रभू सर आणि मनोज शिरवाडकर. सलामीचा षटक घेऊन कल्पेश केरकर चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात पहिल्या सामन्यापासून करत दिलो. आता सातत्य कायम ठेवचा लागताला, कारण हो सामना महत्वाचा आहे. हो सामना जो जिंकत त्यांना उद्याची सकाळ आहे बघू गावतली, आणि सामना जो पराजित जातलो त्यांना कोकण कन्याचा तिकीट काढूचा लागताला. कारण दोन्ही संघातले अर्धे खेळाडू आपलं 500-600 किलोमीटरचा प्रवास करून गावासून आपल्या क्रिकेटच्या प्रेमासाठी, आपल्या गाभी समाजाच्या प्रेमासाठी हे दाखल झालेले आहेत. ही खेळाची आवड असता जी प्रत्येक इतक्या लांबपर्यंत खेळासाठी घेऊन येत असता. आणि आजचा दिवस ज्याच्यासाठी खटापट चालली आहे, झटाटोप चालू आहे, आता सिद्ध होतो काय घडता आणि काय बिघडता पुढच्या 18 चेंडूत. कल्पेश केरकर सलामीचा षटक घेऊन सलामीची जोडी मैदानात हजर सुद्धा झाली. स्ट्रायकरच्या दिशेक डावकऱ्या शैलीचा फलंदाज सचिन टाक्कर, नॉन स्ट्रायकरच्या दिशेक रोहन लोणे, स्क्वेअर लेग पंच मनोज शिरवाडकर, मेन पंच बाळा प्रभू सर. चला सामन्याक सुरुवात होता. क्षेत्ररक्षण सजवतात एसटीच्या पाठसून जयदेव केळुसकर. आजच्या दिवसातलो शेवटचा 36 चेंडूंचा खेळ बाकी. ह्या पहिल्या षटकाचो श्री गणेशा करणार चेंडूगण कल्पेश केरकर सचिन साठीचो पहिलो चेंडूवरती दिलस्कूप खेळलो गेलो. हे चेंडू अडवणे क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या बाहेरची गोष्ट, आणि चेंडू सीमा पार झालो. षटकाचा आणि स्वतःचा खाता खोलता तो चौकार दिसी सचिन टाक्कर. काय नेत्रदीपक फटको सुद्धा, एक शैलीदार फटको, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केल्याने अति ताकद लावची लागली ना, फक्त डोक्या लढवचा लागला आणि चेंडू सीमा पार करू यश गावला. चौकारनिशी स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता सचिन टाक्कर समाचार घेतल्यान कल्पेशच्या गोलंदाजीचो. दोघांसाठी सामना तितकोच महत्वाचा. हा धावसंख्या झाली याच्यावर एक चेंडूचा खेळ पूर्ण झालो. 3 षटकांचा सामना, षटकातलो दुसरो चेंडू घेऊन कल्पेश तयार झालो, सज्ज झालो सचिन टाक्कर, मॅन फ्रॉम शिरोडा केरवाडा. दुसरो चेंडू आता क्लीन स्वीप करूच होतो, पण चेंडू आणि बॅटचो काय संपर्क. पंच मात्र आपले दोन्ही हात रुंद करून दाखवतो. त्या पहिल्या षटकातला पहिला एक वाव पाणी मोजून काढता खराब चेंडूचो मारो केलो गेलो. संघाच्या खात्यात अवांतरशी एक धाव जमा झाली. धावसंख्या एकान पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 5. काहीतरी ताबो ठेवचं लगात, गोलंदाजीवर नियंत्रण ठेवचं लगात. आता मात्र एक चांगलो फटको 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू सीमा पार. या षटकातलो दुसरो चौकार सचिन टाक्करच्या बॅट मधून. धावसंख्या 4 पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी करणारा कल्पेश काहीतरी आता भरकाटता थोडसं पाठीर आडीये 2 वेळ सुद्धा बघू गावले, कारण समोर फलंदाज होता सचिन. कारण प्रत्येक षटकात प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून बघू गावली. आणि आजच्या दिवसात रंगतदार सामने, मोठ्या स्कोरिंगचे हाय स्कोरिंगचा सामना सुद्धा आजच्या दिवसात झालो, लो स्कोरिंगचा सामना सुद्धा आजच्या दिवसात झालो, आणि 2 अर्धशतका सुद्धा आजच्या दिवसात भूक गावली. पहिला शतक आजच्या दिवसातला भावेश मेहतरच्या बॅट मसून, त्याने रिव्हर्स स्वीपचा फटको सचिन टाक्करच्या बॅट मसून. चेंडू सीमा पार. एक टप्पो खा दुसरी गवत जाणार. चेंडू गडग्याच्या पहिल्या जाऊन भूतूत पडलो. यो सुद्धा चेंडू सीमा पार, म्हणजे षटकातलो तिसरो चौकार बुगवलो. धावसंख्या झाली आहे ती 13. कान मंत्राची नक्कीच गरज हा ती म्हणजे कल्पेश केरकर. तो थोडस कान मंत्र देऊ गेलो जयदेव केळुसकर. नक्कीच एसटीच्या पाठी एसटी रक्षण जेव्हा एसटी रक्षक करत असता तेव्हा नक्की टप्प शोधत असता. आपल्या गोलंदाजी तो बघत असता, आणि त्याका सोप्या जाता कान मंत्र देऊ. नक्कीच पुढचो चेंडू कशा पद्धतीचो असतात. कल्पेश केरकर. धावसंख्या झाली आहे 13. चौकारची हॅट्रिक मात्र सत्ता सचिन टाकरे. हो सुद्धा चेंडू सीमा पार होता की नाही. चांगला क्षेत्ररक्षण झालं, चांगला क्षेत्ररक्षण ठे बहु गावला. एक चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच. हो सुद्धा चेंडू कदाचित सीमा पार झालो असतो. ते चांगला क्षेत्ररक्षण नक्की 3 धाव आपल्या संघासाठी वाचवता. आणि बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक काहीतरी चेंज झाली. स्ट्राईक वरती आता मात्र रोहन लोणे. धाव संख्या झाली ती 14. पहिला षटक चालू. महागडा षटकाक सुरुवात झाली कल्पेश केरकरच्या.
त्याच पद्धतीत फटको जशी सुरुवात सचिन टाकरने केली तोच दिल स्कूप पुन्हा एकदा रोहन लोणेच्या बॅट मसून चेंडू सीमा पार या षटकातलो चौथो चौकार. नक्कीच भेरकाटलेलो चेंडू टप्प आपलं सकाळपासून जो टप्प शोधून काढला तो शेवटच्या सत्रात काहीतरी विसरलो कदाचित काळोख पडता म्हणून की काय सारवलेला दिसला नसात आणि भरकटणारा चेंडू कल्पेशच्या माध्यमातून धावसंख्या अतिवेगान सुट्टा. नक्की धावसंख्येची तेजस एक्सप्रेस सुद्धा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटको चेंडू सीमा पार षटकातलो पाचवा चौकान धावसंख्या डबल दुर्याचा खेळ. पहिला षटक पुरा झाल्यानंतर 22 अशी धावसंख्या 3 षटकांचा सामना असताना पहिल्या षटकात 22 धावा खर्च करता कल्पेश केरकर. महागडा षटक. आजच्या दिवसात कल्पेशच्या गोलंदाजीचा विचार करता तर प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी केल्यानंतर पण जाता जाता मात्र असा म्हणतो शेवट हा गोड व्हावा पण शेवट कडू करता आपल्या गोलंदाजीत कल्पेश. दुसऱ्या नवीन येणारा गोलंदाजाक आता मात्र कमबॅक करूचा लागत. धावसंख्येची सुटलेली जी वंदे भारत एक्सप्रेस त्याची आता कधी दिवा करूची लागत कारण धावसंख्या झाली ती 22 आणि सलामीची जोडी प्रत्येक सामन्यात चांगलीच फलंदाजी करतात. सचिन टाकर आणि रोहन लोणे दोघे फलंदाज वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा केरवाडा गावचे. माऊलीचा आशीर्वाद त्यांना कायमच. नाना नाईक यांच्या मैफिलीत तयार झालेले यांनी घडवलेली ही नवीन पिढी. नक्कीच त्यांचं प्रशिक्षण त्यांचं मार्गदर्शन त्यांच्या फायद्याच राहते. आता मात्र बॅटची काढा घेऊन हो चेंडू सुद्धा 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न 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 चांगलं झालो. 2 धाव मात्र का अडवू शकले नाही. 2 धावे संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 डझनाच्या घरात ती म्हणजे 24. एका गड्याच्या शोधात गोलंदाज स्वतः कर्णधारान दुसरा षटक हाताळू घेतल्यान पहिल्या चेंडूचा खेळ पुरो झालो. षटकातलो पुढचं चेंडू घेऊन सज्ज सुद्धा झालो. क्षेत्ररक्षणात थोडस बदल केलो गेलो. सचिन साठी जो राजचुपूर चेंडू आता मात्र हवेतलो चेंडू बघता बघता चेंडू सीमा पार. चेंडू चंद्रार चेंडू डोंगरार चेंडू माटवा पार चेंडू गाडग्या पार षटकार. धावसंख्या ह्या षटकारांशी 30 जाऊन पोचतात. दुसरा षटक चालू. एक धावसंख्येत काहीतरी आळो लावचं लागत लगाम लावची लागत. 30 अशी धावसंख्या 3 षटकांचा सामनो 31-35 धावसंख्येत रोखूच होता पण सध्याच धावसंख्या झाली ती 30. दुसरा षटक चालू. अजून एक षटक बाकी आणि दुसऱ्या षटकातले बरेचसे चेंडू बाकी आहेत. क्षेत्ररक्षणात थोडं सबद जयदेव केळुसकर यष्टेच्या पाठी होतो. स्वतः आता मात्र मिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षण करू सज्ज झालो. राज आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट पुन्हा एकदा हो सुद्धा अटेम्प्ट सक्सेसफुल होता. क्षेत्ररक्षक आणि चेंडू चालू असलेली शर्यत कोण जिंकता बघता बघता चेंडू शर्यत जिंकता आणि हो सुद्धा चेंडू सीमा पार. फक्त चौकार आणि षटकाराचीच खेळी करतात दोन्ही फलंदाज आणि क्षेत्ररक्षक काहीतरी धावाची मेहनत कमी करून ठेवतात आणि लाईनमॅनांचा काम वाढवतात. हे दोन्ही फलंदाज सचिन टाकर आणि रोहन लोणे. एक गडी बाद करूचा लागा तर काहीतरी लगाम लागा शकता. धावसंख्या काहीतरी स्पीड ब्रेकर लागा शकता. ही जोडी फोडणं महत्वाचा. त्याच्यासाठी अचूक टप्प्याचा शोध करूचो लागत. कमालीची फलंदाजी करतात. धावसंख्या झाली ती 34. दुसरा षटक चालू. कर्णधाराक काहीतरी एका चांगल्या चेंडूचा शोध घेऊन मारो करूचो लागत. सचिन साठीचो फुल टॉस पद्धत चेंडू चेंडू क्षेत्ररक्षण खराब देव देता आणि निरांकार पाठ घेता. झेलबाद झालो असतो जर झेल पकडला असता पण उलट्या पद्धतीचा झेल पकडणं थोडासा कठीण होता पण सध्या कठीणच मात्र आपल्या सोप्या करूचा होता कारण झेल महत्वाचं होतं. कारण ज्या पद्धतीची फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात एका तरी फलंदाजाक तुमका तंबूत धाडूचाच लागत. नक्कीच एक झेल घेऊचो चांगला प्रयत्न झालो. गत वर्षीची आठवण सुद्धा जर या क्षेत्रात संकेत खूप उभे होतो आणि असा झेल पकडला तर उलट बरीच पावलं धावान देऊन झेल पकडलो होतो.
आणि जर झेल पकडलं गेलं तर नक्की जे 6 धाव वाचले असते, पण जर आणि तर ह्या शब्दा क्रिकेटला स्थान नाही. आता का नाही ह्या पुढच्या चेंडूवरती सिद्ध झाला आणि कॅचेस विन द मॅचेस किती म्हटला जाता ह्या सुद्धा सिद्ध होता. जर तर झेल पकडला गेला तर नक्कीच एवढं सचिन तेंडुलकर डगआउट मध्ये दिसलो असतो आणि ह्यो षटकार सुद्धा बसलो नसतो. गोलंदाज आपली मेहनत करीत असता, फक्त क्षेत्ररक्षण त्याला साथ द्यायची असता. धाव संख्या झाली ती 42. दुसरा षटक चालू. बऱ्याच वेळानंतर कमबॅक करता आपल्या गोलंदाजी अशाच पद्धतीच्या चेंडूचा मारू पहिल्यापासून करूच होतो. 2 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली ती 42. शेवटचा आणि हाणामारीचा षटक, जबाबदारीचा आणि जोखमीचा षटक कच गोलंदाज घेऊन येत. शेवटचे 6 चेंडू. धाव संख्या झाली आहे 42. ही 42 ची धाव संख्या 50च्या आतच थांबवची लागत, कारण 3 षटकांचा सामना. हिमालय क्रिकेट संघ गाबी समाज मर्यादित क्रिकेट स्पर्धा यांच्या स्पर्धेसाठी जे देणगीदार ज्यांच्या नेमका बरीचसा सहकार्य केला, श्री व्यंकटेश दशरथ बापारडेकर 2000 रुपये, श्री चंद्रहास शरद शिरवडकर 1000 रुपये, श्री भवानी गोंधळ मोरवे 2000 रुपये, श्री निलेश मनोहर मालणकर 2000 रुपये, श्री प्रकाश दिगंबर तळवडकर 1000 रुपये, श्री योगेश पुंडलिक लोणे 1000 रुपये, श्रीमती रसिका उमेश तारी 5000 रुपये, श्रीमती ममता जितेंद्र बापारडेकर 500 रुपये, श्री वसंत सनिय तांबर्डे 1000 रुपये, कैलासवासी सकाराम अर्जुन धुरत स्मरणार्थ वडाळा विभाग गाबी समाज 5555 रुपये, कैलासवासी कमलाकर लव मालणकर स्मरणार्थ कुमार मनोहर कमलाकर मालणकर 2000 रुपये, श्री सद्गुरु ढोके 1100 रुपये आणि कुमारी विद्या राधा विश्वनाथ मोरवेकर 500. सर्वांचे मनापासून आभार. देणगीदारांची नाव वाचेपर्यंत आणखी एक चेंडू आकांड्याच्या पहिल्यात जाऊन पडलो. लाईनमॅनांचा सुद्धा काम ऑर्डर करून पंच विष्णुप्रभू आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर करतात, म्हणजे षटकाराची खून पंचांकडसून नेली. धाव संख्या 6 पुढे सरकली. धाव संख्या झाली ती 48. बिनबाद 48. काय तुफान सुरुवात झाली, खतरनाक सुरुवात झाली. या कोयच्याच गोलंदाजाकडे चेंडू शिल्लक नाही राहिलो, कशा पद्धतीचा चेंडू टाकूच होतो. नक्कीच विचारात पडल्या दोन्ही फलंदाजी अशा पद्धतीची फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा फटको, हो सुद्धा चेंडू 2 क्षेत्ररक्षण भेदून चेंडू 1 बाउन्स पद्धतीने आकांड्याच्या पहिल्याकडे जाऊन पडलो. हो सुद्धा चेंडू सीमा पार. पहिल्या 2 चेंडूचा खेळ पुरो झाला. जवळजवळ 10 धावा खर्च करताना संघाचा अर्धशतक सुद्धा फलकावर बघू गावला. मी सांगतोय तो सामना महत्वाचा. हा सामना महत्वाचा ह्याच्यासाठी का जिंकणारो संघ उद्याचा दिवस बघतो आणि त्या दिशेने वाटचाल करतात. सध्या तरी धावसंख्या 52 अशी. आता मात्र कमबॅक करता बऱ्याच वेळानंतर एक चेंडू निर्धाव बघू गावलो. अशा पद्धतीचे चेंडू होते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकातले. डीके म्हणजे धीरज राऊळ या गोलंदाजाचे. धीरज रोहन साठी पुन्हा एकदा रिव्हर्स प्रयत्न. पंचांकडे दाद मागतात विकेट साठीची. गडी बाद झालो. काहीतरी चेंडू हलकसो स्टंपचो एसटीचो गालगुच्च्या घेऊन गेलो. रोहनला तंबूचो रस्तो धरू लागलो. पहिलो धक्को बसता 3ऱ्या षटकात. बरोच उशीर लागलो पहिलो गडी बाद करू. विठ्ठल रघुवी कालीबंदरच्या गोलंदाजांका. रोहनला मात्र आता डगआउट मध्ये येऊचा लागा. नवीन जाणारा फलंदाज चैतन्य परब. धावसंख्या झाली ती 52 आणि 52 धावसंख्येवरती रोहनच्या पाठी रावण लागलो असा म्हणा हरकत नाही. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक रवले. 2 चेंडूवरती किती धावसंख्या जवळ होता. 60 गाठू शकता काय भैरवी देवी केरवाडा संघ. स्ट्राईक एंडच्या दिशेने नवोदित गेलेलो फलंदाज चैतन्य. समोर फलंदाज धीरज राऊळ. एक मोठी धावसंख्या तयार झालेली आहे. धावसंख्येचा डोंगर तयार झालेलो आणि डोंगर आता सर्व सुद्धा करूच लागत. मोठो हिट करूच होतो. लेग बिफोर विकेट साठीची दाद मागली जाता पंचांकडे. पंच विष्णू प्रभू सर आपल्या जागेवर कायमच. पंचांवर कसलाच परिणाम. लेग बाईची खूण सुद्धा येतात पंचांकडसून. आता मात्र शेवटचा चेंडू टपुलवर माशाचा भाटीर नेऊन दिलाव करणारा चेंडू. भैराई घालणारा चेंडू. षटकाची सांगता करणारा चेंडू आणि पहिल्या इनिंगची सुद्धा सांगता करणारा चेंडू घेऊन धीरज राऊळ समोर फलंदाज सलामीसाठी गेलेलो. वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळणारा फलंदाज सचिन टाक्कर साठीचा शेवटचा चेंडू.
शेवटच्या चेंडूवरती धावबाद होता काय? शेवटच्या चेंडूवरती धावबाद सचिन ठाकर. पण आपली फलंदाजी आपला काम आपल्या संघासाठी पुरेपूर करून जाता म्हणजे सचिन ठाकर वैयक्तिक 11 चेंडूचा समाचार केल्याने संघासाठी 33 धावसंख्या जवळ केल्या. मूर्ती लहान आणि कीर्तिमान, छोटा पॅकेज आणि बडा धमाका अशा पद्धतीची खेळी झाली. संघाची धावसंख्या झाली 3 षटकांचा खेळ पूर्ण झालो तेव्हा 53 आणि विजयाचा लक्ष आता 54. 3 षटकात 54 धावांचा पाठलाग करूचो जातो म्हणजे विठ्ठल रुक्माई कालीबंदर संघाक. म्हणजे पहिल्या चेंडूपासून मोठे मोठे आणि मोठेच फटके खेळायचे लागतले तरी धावसंख्येचो डोंगर पार करू शकतात. कशा पद्धतीचा खेळ करूचो लागत आता प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाक आणि कशा पद्धतीची गोलंदाजी करूची लागत